नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण परत एकदा नवीन मराठी भाषेचा एक अजून पेपर पाहणार आहोत. एक भाग त्यातला मराठी भाषा पेपरमधल्या. त्याआधी तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता यामध्ये आहे पहिला पॅराग्राफ आहे, तर तो आधी आपण तो उतारा वाचूया. आपल्याला नको असलेल्या गोष्टींचे विसर्जन करण्याचे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी घडत असतात, पण प्रत्येकावर तोडगा एकच: वाहत्या पाण्यात विसर्जन करा. देवावरची फुलं, पानं, काही विधीत वापरलेले अन्न, इतर पदार्थ एकदा का नदीत विसर्जन केले आणि तिथेच पाय धुवून डोळ्याला पाणी लावलं की आपण पापमुक्त झालेल्या आनंदात घरी जायला मोकळे. इतकंच काय, तर आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या गंगामाईत कोण काय विसर्जन करतात हे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण पवित्र मानतो त्या गंगा नदीच्या जगातील मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेल्या पाण्याच्या स्रोतात बऱ्याच वरचा नंबर हा लागतो. भारत सरकारनं यासाठीच एक प्रयत्न म्हणून गंगा प्रदूषण रोखण्यासाठी वेगळा विभागच बनवला आहे, परंतु हे झालं गंगेपुरतं मर्यादित. आपल्याकडील प्रत्येक नदीची हीच कथा आहे, मग ती कृष्णा असो किंवा गोदावरी असो किंवा आणखी कुठलीही नदी असो. खरं तर या नद्या जीवनदायिनी आहेत. त्यांच्याचमुळं त्यांच्या काठावर सुफलता, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं आहे. पण या नद्यांची व्यथा आपल्यापैकी फारच थोड्या लोकांना समजते. संत वाहते कृष्णामाई, काठावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. मराठी चित्रपटातील हे गाजलेलं गाणं, पण आज त्याच्या कृष्णामाईची व्यथा पाहिली की तिच्याच सुखदुःखाची आपल्याला जाणीव नाही असं खेदानं म्हणावं लागतं. कारण या पाण्यात काय काय मिसळलं हे वाचलं तर कदाचित तुम्ही पाणीही पिणार नाही. शेतातील पिकांवर अनेक प्रकारचे रोग पडतात, मग त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं फवारली जातात. पावसाच्या पाण्यानं, इतर कारणांनी फवारणी केलेली ही कीटकनाशकं जमिनीत झिरपतात आणि हे झिरपणारं पाणी अखेर नदीच्या प्रवाहात मिसळतं. नदीतील असंख्य जलचर प्राणीमात्रांवर याचा परिणाम होतो. यातल्या काही उपकारक जाती नामशेषही झालेल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणारा रासायनिक खतांचा वापरही पाणी प्रदूषणास जबाबदार आहे. तुम्ही नदीकाठावर असणाऱ्या गावातील असाल किंवा तुम्हाला तलाव, विहिरीतून पाणी मिळत असेल, तरीही तुमचं पाणी दूषित असण्याची शक्यता असते. नदीला मिळणारे नाले, घराघरातील सांडपाणी, शेतीशी निगडीत अशा जनावरांचे मलमूत्र यांच्या पाण्यात होणारा निचरा तिचं पाणी दूषित करतात. शेतीत वापरली गेलेली रासायनिक खतं जमिनीत उतरतात आणि मग जमिनीत झिरपणाऱ्या पावसाच्या प्रवाहाबरोबर एक तर नदीत मिसळतात किंवा जमिनीवरून खाली खोल खडकात तयार होणाऱ्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचतात. असा हा खडकातील प्रदूषित साठा अनेक वर्ष तसाच प्रदूषित राहतो, कारण तो साठा पिण्यासाठी योग्य करणं शक्य नाही. तो बाहेर काढूनच त्यावर प्रक्रिया करावी लागेल. यावर एकच उपाय: पाण्याचं होणारं प्रदूषण थांबवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पॅराग्राफ मी तुम्हाला नेहमी सांगते की एकदा वाचून घ्यायचा. ही दोन पद्धती असतात पॅराग्राफचा उतारा सॉल्व करायचा, की एकदा आपण पहिले प्रश्न वाचायचे आणि मग त्याचा पॅराग्राफ वाचून नंतर हे करायचं, आन्सर द्यायचे. पण त्यावेळेस काय होतं, मग आपल्याला एक माहिती नसते की कुठं कोणतं आन्सर आहे. एकदा आपण जर पटकन हा पॅराग्राफ ओझरता वाचून घेतला पटकन, की मग काय होतं की आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पटकन येतं किंवा कुठं असेल त्याचं उत्तर हे माहिती होती. चला तर आता प्रश्न पाहूया. तर यातला पहिला प्रश्न आहे तोडगा. तोडगा या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द शोधा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस कधी घाईघाईत वेगळं वाचतो, त्यामुळं वाचताना प्रश्न नेहमी दोनदा वाचायचा, म्हणजे लक्षात येतं की इथं काय विचारलं. इथं विचारलंय तोडगा या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द शोधा. तर तोडगा, तर पहिला त्याचा ऑप्शन आहे मार्ग, दुसरं आहे युक्ती, तिसरं आहे उपाय आणि चौथा आहे प्रवृत्ती. तर आता मार्ग, युक्ती आणि उपाय हे काय आहे, तोडगा शब्दाचे समानार्थी शब्द आहे. आणि प्रवृत्ती काय आहे, त्याचा
विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत असे लेखकाला वाटते? ऑप्शन आहे 1 प्रदूषण, दुसरं अनेक प्रकारचे रोग, तिसरं पाण्यातील काही जीव आणि चौथं कीटकनाशके. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की प्रदूषण तर आहेच आहे, अनेक प्रकारचे रोग पण आहे, कीटकनाशके आहेत, म्हणजे पाण्यामध्ये अनेकशे जीव आपल्याला माहितीच आहे की ते कमी झालेले आहेत, म्हणजेच पाण्यातील काही जीव हे बरोबर ऑप्शन आहे. पुढचं पाहू. पुढचा प्रश्न आहे आपल्या नद्यांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे? ऑप्शन आहे 1 जीवनदायिनी, दुसरं कृष्णा, तिसरं गंगा आणि चौथं जलचर. तर आपण पॅराग्राफ वाचताना वाचलेलं आहे. आता हे खाली काय आहे, उपमा सांगितली, याच्यावरूनच लगे लक्षात येईल. आणि जलचर काय, जलचर उपमा तर नाही आहे नद्यांची, म्हणून मग हे 3 ऑप्शनच मध्येच आपल्याला शोधायचं आहे की पहिलं काय जीवदायिनी आणि दुसरं कृष्णा, गंगा हे नद्यांची नाव आहे, म्हणून पहिलं ऑप्शन काय आहे इथे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जीवदायिनी. पुढचा प्रश्न पाहू. संग्रह या शब्दाची अर्धछटा पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते? अर्धछटा म्हणजे काय, थोडासा त्याच्याचे समानार्थी शब्द. तर पहिला ऑप्शन आहे त्यात काठ, दुसरा आहे साठा, तिसरा आहे प्रवाह आणि चौथा आहे खडक. तर आता संग्रह म्हणजे काय, एकत्रित केलेले एखाद्या गोष्टी. तर आता इथं काठ त्याचं ऑप्शन येणार नाही, प्रवाह येणार नाही आणि खडकही येणार नाही, म्हणजे याचं ऑप्शन क्रमांक आहे दुसरं, म्हणजे ऑप्शन आहे दुसरं साठा. पुढचा प्रश्न पाहू. व्यथा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. ऑप्शन आहे त्याचं 1 खेद, दुसरं क्लेश, तिसरं समाधान आणि चौथं खंत. तर याच्यातलं बरोबर ऑप्शन पहा. याचं काय, व्यथा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगितलाय, म्हणजे पहिलं व्यथाचं खेद, क्लेश आणि खंत हे काय समानार्थीमध्ये येणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर येणार आहे, तो ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर येणार आहे, म्हणजेच याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 समाधान. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते पुढीलपैकी कोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करावी लागते? ऑप्शन आहे 1 रासायनिक खत, दुसरं जमिनीतील पाणी, तिसरं कीटकनाशक आणि चौथं निर्माल्य. तर आता प्रक्रिया करावी लागते, तर प्रक्रिया तर निर्माल्यांवर पण केली जाते, पण इथं आपल्याला कशाच्या बाबतीत विचारलं आहे, तर पाण्याच्या बाबतीत विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे, मग याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जमिनीतील पाणी. म्हणजे ज्यावेळेस काय होतं की जमिनीत जे रासायनिक खतं, कीटकनाशक, निर्माल्य यांच्यामुळे जे दूषित जे घटक असतात ते त्या पाण्यात मिसळले जातात आणि मग ते पाणी ज्यावेळेस वर काढले जातं त्यावेळेस त्यावर प्रक्रिया करावी लागते, हे आपण पॅराग्राफमध्ये वाचलेलं आहे. तर त्यानुसार मग याचा अर्थ काय येणार आहे, जमिनीतील पाणी यावर प्रक्रिया करावी लागते. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते आपल्या नदीच्या पाण्यात कोणती गोष्ट मिसळत किंवा टाकत नाही? ऑप्शन आहे 1 अन्न, दुसरं जलचर, तिसरं कीटकनाशक आणि चौथं निर्माल्य. तर आता आपण कोणते काय टाकत नाही नदीमध्ये? नदीमध्ये अन्न असतं, कीटकनाशकही जातात, निर्माल्यही वाहिलं जातं नदीच्या पाण्यात, म्हणजे इथं कोणतं ऑप्शन बरोबर आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जलचर हे तर प्राणी आहे, ते पाण्यामध्येच असणार, म्हणून इथलं हे जे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढचा पाहू प्रश्न. तर पुढे शेवटचा प्रश्न आहे यातला. लेखकाला माणसाच्या कोणत्या कृतीबद्दल खंत वाटते? ऑप्शन आहे 1 पाण्याच्या स्वच्छतेबद्दल काळजी घेण्याची, दुसरं पाण्याच्या स्वच्छतेबद्दलची निष्काळजीपणाची, तिसरं जमिनीत पाणी झिरपण्याच्या व्यवस्थापनाची आणि चौथं रासायनिक खतांची नियंत्रित वापर करण्याची. तर यातलं बरोबर ऑप्शन कोणतं आहे?
त्यात बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की पाण्याच्या स्वच्छतेबद्दलच्या निष्काळजीपणाची. म्हणजे आपण माणसांनी जर स्वतःची व्यवस्थित वापर केला पाण्याचा तर आणि व्यवस्थित प्रकारे एखादी गोष्ट केली तर पाणी प्रदूषित होणार नाही. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होता. आता परत एक कवितेचा पॅराग्राफ न येता परत एक उतारा चाललेला आहे, तर आपण तो उतारा पण पाहूया. काळ बदलला तशी गावकूसही बदलली आहे. त्याने गावाची रया गेली असं जुनी माणसं म्हणतात. नव्या पिढीस जगणं सुसह्य झाल्यासारखं वाटतंय. माणसाचं येणं जाणं मालाची ने-आण सुलभ झाली आहे. परिणामी शहरातून आणाव्या लागणाऱ्या वस्तू आता गावातच मिळतात. आता गावात डझनावारी दुकानं झालीत. एकेकाळी गावात एकच दुकान होतं, ते जगन्नाथ वाण्याचं. बापजाद्यांनी दुकानाला दिलेलं अस्ताव्यस्त कोनाड्याचं स्वरूप त्यानं बदललं होतं. आता बाहेर खिसे असलेले जाड्या भरड्या कपड्यांचे परणं, ढगळं पायजामा, तळाशी नक्षीची किनार असलेले तपकिरी रंगाचे पुठ्ठ्याच्या बांधणीची टोपी असा त्याचा वेश. डोईच्या पचपचित तेलाचा थर टोपीवर उमटलेला असत. बुश शर्ट घातलेला असला की त्याच्या कॉलरला आतून काळा तेलकट थर साचून राही, जणू वंगणच लावले. कपाळावर आठ्यांचं जाळं सदानकदा पसरलेलं राही. नावाप्रमाणे जगाचा भार वाहावयाचा आहे की काय असं वाटे. त्याला मनमुराद हसताना कधी कुणी पाहिला नसावा इतका त्याचा चेहरा कोरडा असायचा. रिकाम्या वेळेत पल्लेदार मिशांना ताव देणं हा त्याचा आवडता उद्योग. त्याच्या पसरत चेहऱ्यावर त्या मिशा बिलकुल शोभत नसत. व्हंड कपाळ, खोबणीत गेलेले मिचमिचे डोळे, बसक नाक, रुंद राठ ओठ, आखूड हनुवटी यामुळे त्याचा चेहरा बऱ्यापैकी षटकोनी दिसे. तो कितीही साफसूप राहत असला तरी त्याच्या कपड्यांवर धुळीच्या तेलाचे पुटे चढत त्याचा अवतार कळकटून जाई. दुकानातील नानाविध वस्तू एकत्र होऊन त्याचा एक वेगळाच दर्प त्याच्या अंगाला येई. रिकाम्या वेळेत तो सतत कपडे झटकायचा. झटकणीनं इकडं तिकडं फडकं मारायचा. धूळ माशा उडून लावायचा. पण त्यानं फारसा फरक पडत नसे. या गोणीवरची धूळ त्या गोणीवर जाई. इकडच्या माशा तिकडे बसत. दात कोरणं पुडीत बांधून ठेवून उदबत्तीच्या काडीनं दातातल्या फटी तो कोरत राही. पुष्कळदा ती काडी ओठाच्या कोपऱ्यात बसून राही. तिला घोळवत त्याच्या गिऱ्हाईकांशी संवाद चाले. त्याच्या हातात तांब्याचं जाडजुडं कडं राही. डब्यांवर कडं आदळून विशिष्ट आवाज काढला की त्याची पत्नी बायडाबाई ओळखायची की आपल्याला आवाज दिला जातोय. ती समोर यायची. मग जगन्नाथ तिला काम सांगायचा. धान्य मोजून द्यायचं. नरसाळं लावून रॉकेल ओतायचं. पानाची गड्डी मोजून द्यायची. अशी लहान सहान कामं बायडाबाईच्या वाट्यास येत. फावल्या वेळेत दोघे मिळून माल लावत. वजनावर पुड्या बांधून ठेवत. बायकोला नजरेच्या जरबेत ठेवणाऱ्या जगन्नाथाच्या ओठावर साखर व डोक्यावर बर्फ असायचा. कोंबडा आरवायच्या आधी त्याचं दुकानाची फळकूट हटवलेली असत. फळ्या हटवून आतून आगळं सरकावून दार उघडलं की दुकानदारी सुरू होई. गावातल्या लोकांना जे काही म्हणून लागे ते त्याच्या दुकानात मिळे.
तेव्हा लोकांच्या गरजाही कमी होत्या, खाण्यापिण्याचं चोचलेही कमी होते, त्यामुळे मालाचे वाणही कमी होते, लोकही मिळेल त्या वस्तू घेत. नागाच्या नग असा सगळा मामला हा व्यवहार क्वचित रोखीत होई. चीजवस्तूंच्या बदल्यात पैशाऐवजी धान्य दिले जाई. बहुतांशी उधारीच राही. वाण्याकडे चोपड्यांचा ढीग राही. दिमतीला एक दगडी पाटी होती, ज्यावर तो रोजची उधारी लिही. तीच उतार पुन्हा चोपडीत येई. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे की खेड्यातला एक जगन्नाथ नावाचा जो दुकानदार आहे त्याचं सगळं वर्णन दिलंय की त्याचा दिवस कसा होता, खेड्यातले दुकानदार पहिले कसं होतं त्यांचं दुकान आणि तो कसा वागायचा. तर आता त्याचे आपण प्रश्न पाहूया. तर आपण त्याचे प्रश्न पाहू. गावाच्या रया गेली या वाक्यातून लेखकाला काय सुचवायचं आहे. तर ऑप्शन आहे त्याचं: 1. रोगराई नाहीशी होणे, 2. भरभराट होणे, 3. अतिवृष्टी होणे आणि 4. वैभव लोप पावणे. तर इथलं बरोबर ऑप्शन कोणतं आहे. तर ऑप्शन आहे बरोबर 4 की वैभव लोप पावणे. म्हणजे जसं पहिलं होतं तसं आता राहिलेलं नाही. पुढचा प्रश्न पाहू. दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा. 1. वास्तव, 2. वायव्य, 3. वास आणि 4. वारुळ. आता इथं काय विचारलंय त्यांनी, समानार्थी शब्द आहे. तर समानार्थी शब्द कोणता आहे. दर्प म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 3 वास. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते आधुनिक काळात गावात पुढीलपैकी कोणता बदल झाला नाही. 1. जगणं सुसह्य झालं, 2. दळणवळण मर्यादित झालं, 3. शहरातील वस्तू गावात उपलब्ध होऊ लागल्या आणि 4. गावाची रया गेली. तर इथलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे 2 की दळणवळण मर्यादित झालं. म्हणजे हे काय आहे ते तसं झालेलं बदल झाला नाही आधुनिक काळामध्ये. हे प्रश्न नीट वाचायचा म्हणजे आपल्याला त्याचा आन्सर बरोबर येतं की दळणवळण मर्यादित झालेलं नाही आहे, तर ते काय वाढलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू. रिकाम्या वेळेत वाणी दंपती कोणते काम करीत असे. ऑप्शन आहे: 1. कपडे झटकणे, 2. धूळ माशा उठवणे, 3. माल सामान लावणे आणि 4. गप्पा मारणे. तर आपण ते पाहिलेलं आहे की तो काय करायचा, स्वतःच्या बायकोला बरोबर घेऊन माल सामान लावायचा. म्हणजे इथला ऑप्शन क्रमांक आहे 3 बरोबर की माल सामान लावणे. पुढचा प्रश्न वाचू. जगन्नाथ वाणी दैनंदिन व्यवहार कुठे नोंदीत असे. पहिलं ऑप्शन आहे पाटीवर, 2. कागदावर, 3. गोणीवर आणि 4. फरशीवर. तर आपण वाचलेलं आहे की तो रोजच्या व्यवहार एक त्याच्याजवळ काय होती, एक पाटी होती. त्या पाटीवर तो काय करायचा, रोजचं जे उधारी असायची ते नोंदवायचा. म्हणजे त्यामुळं काय झालं की ते पहिलं ऑप्शन इथलं बरोबर आलं. पुढचा प्रश्न पाहू. तलप या शब्दाची अर्धछटा असलेला पर्याय निवडा. तर याचं ऑप्शन आहे: 1. इच्छा, 2. ईर्ष्या, 3. इस्पित आणि 4. आकस. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 काय, इच्छा. तलप होणे म्हणजे काय, इच्छा होणे. पुढचा प्रश्न पाहू. जगन्नाथ वाणी रिकाम्या वेळेत काय करीत नसे विचारले. तर पहिलं ऑप्शन आहे कपडे झटकणे, 2. झटकणी मारणे, 3. गिरायकांशी संवाद आणि 4. धूळ माशा उठवणे. तर आता ज्यावेळेस रिकामा होता त्यावेळेस रिकामा आहे म्हणजे काय, गिराईक नाही आहे. म्हणजे इथं ऑप्शन कोणतं बरोबर येणार आहे की ऑप्शन क्रमांक 3. इतर कामं तो करायचा, ज्यावेळेस गिराईक नसायचं इतर कामं करायचा. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. तर आता आपण पुढचे अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 1.
शिक्षिका इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना पाठावर मुक्तपणे लेखन करण्यास सांगू शकते जर पाठ डॅश डॅश या विषयावर आधारित असेल. ऑप्शन आहे 1 सामाजिक मुद्दे, दुसरं राष्ट्रीय एकात्मता, तिसरं वैयक्तिक जीवन आणि चौथं पर्यावरण संबंधी मुद्दे. तर काय शिक्षिका इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना पाठावर मुक्तपणे लेखन सांगायचं आहे. मग त्यांचं वैयक्तिक जीवनाशी आधारित एखादी गोष्ट जर तिने सांगितलं असेल एखादा विषय तर तो ती काय करू शकते त्यांना लिहायला सांगू शकते. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक काय आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे की वैयक्तिक जीवनावर. पुढचा प्रश्न पाहू. अनौपचारिक पद्धतीतून भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला जातो. अनौपचारिक पद्धतीतून 1 लँग्वेज लॅब, दुसरं कौटुंबिक वातावरण, तिसरं भाषा शिक्षण केंद्र आणि चौथं शाळा. तर अनौपचारिक पद्धती आपण म्हणजे काय सहज पद्धत मी आपल्याला शिकवले की मातृभाषा शिक्षण हे काय होत असतं आपलं की अनौपचारिक पद्धतीतून सहजगत्या होत असतं. म्हणजे इथं ऑप्शन काय येणार आहे म्हणजे ऑप्शन इथं आहे बरोबर आपलं ऑप्शन आहे दुसरं कौटुंबिक वातावरणातून. म्हणजे कौटुंबिक वातावरणातून किंवा आजूबाजूच्या वातावरणात सहज आपलं काय होत असतं अनेक प्रकारचं शिक्षण हे होत असतं. पुढचा प्रश्न पाहू. अगोदर वाचलेली तथा मुलांना सांगणे. अगोदर वाचलेली माझ्या मते इथं तथा चुकून झालेले कथा असेल. अगोदर वाचलेली कथा मुलांना सांगणे यातून शिक्षिकेला कोणते मूल्यमापन करण्यास मदत होते. 1 स्मरण, दुसरं आकलन, तिसरं उच्चारण आणि चौथं वर्णक्रम. तर अगोदर वाचलेली आहे म्हणजे काय होणार मग स्मरण असेल का नाही. तर इथं काय आहे की त्यांना वाचलेल्या ह्याची ती काय करते मूल्यमापन करते म्हणजे ती विचारतीये. म्हणजे मग काय आहे की त्यांना ते कितीपत कळलंय हे पाहते म्हणजे काय त्यांचं आकलनाची ती मापन करते. म्हणजे इथं ऑप्शन काय येणार आहे बरोबर ऑप्शन क्रमांक 2 आकलन. पुढचा प्रश्न पाहू. लेखन अक्षमता म्हणजे आता लेखन अक्षमता म्हणजे काय तर त्याचा मी तुम्हाला त्या एक व्हिडिओ आहे पहा माझा सगळ्या अक्षमतांबद्दल मी त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर इथं पहिलं ऑप्शन आहे डिस्लेक्सिया, दुसरं डिस्ग्राफिया, तिसरं डिस्कॅल्क्युलिया आणि चौथं डिस्फोरिया. तर इथं काय सांगितलेलं आहे लेखन अक्षमता म्हणजे काय त्यांना एक ग्राफ काढणं काय होत असतं लेखनाक्षमतेमध्ये त्यांना ते नीट जमत नसतं म्हणून इथं कोणतं येणार आहे मग डिस्ग्राफिया ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 डिस्ग्राफिया. पुढचा प्रश्न पाहू. वाचन म्हणजे नुसते पाठाचे उच्चारण नसते तर ते डॅश डॅश या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 1 धाराप्रवाह वक्तृत्व, दुसरं पाठाचा अर्थ समजणे, तिसरं नवीन शब्द व वाक्य रचना समजणे, चौथं नवीन शब्दाचे उच्चारण करण्यातील अडथळा दूर होणे. तर इथलं बरोबर ऑप्शन कोणतं आहे तर इथलं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 पाठाचा अर्थ समजणे. म्हणजे इथं काय होत असतं की वाचन म्हणजे नुसतं पाठाचे उच्चारण नसून त्या काय करायचं असतं की पाठात काय दिलेलं आहे याचा अर्थ हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचविण्यात येते. 1 त्यांच्या प्रादेशिक बोलीला उत्तेजन देण्यासाठी, दुसरं नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी, तिसरं कारण मुलांना कोणतीही भाषा येत नसते आणि चौथं त्यांच्यातील सर्जनशीलतेला उत्तेजन देण्यासाठी. तर काय असतं आपण पाहू शकतो की जर वातावरण जर मातृभाषेतलं असलं आजूबाजूचं वातावरण मातृभाषेतलं आणि त्याच वातावरणामध्ये जर मुलांना प्राथमिक वर्गातलं शिक्षण दिलं गेलं तर ते सहजगत्या त्यांना काय होतात ते आत्मसात करू शकतात. म्हणून इथं येतं ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे
की नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी. म्हणजे जर नैसर्गिक वातावरण बरोबर असेल तर मग काय होतं की विद्यार्थी लवकर ती भाषा आत्मसात करू शकतात. पुढचा प्रश्न पाहू. पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात सुरुवातीला कविता, कथा असणे आणि नंतर वर्णमाला असणे असे भाषा पुस्तक कोणत्या पद्धतीवर बेतलेले असते? तर इथं काय दिलेलं आहे की पहिलं काय सांगितलं आहे, पहिलं भाषा पुस्तकात कविता आणि कथा असणे आणि नंतर वर्णमाला. तर कविता आणि कथा असणे म्हणजे काय, तर मोठं असणार ना, म्हणजे कविता आणि हे सगळं काय मोठं आहे आणि वर्णमाला हे छोटं आहे. म्हणजे काय येणार मग, बॉटम टू, पहिलं ऑप्शन काय उध्वगामी पद्धती म्हणजे बॉटम अप टू अप्रोच म्हणजे अप टू, आणि दुसरं आहे अधोगामी पद्धती म्हणजे टॉप बॉटम अप्रोच. तिसरं आहे अनुशासन पद्धती आणि चौथं आहे क्रमधिष्ठित पद्धती. तर आता इथं काय येत आहे, मोठ्याकडून छोट्याकडे म्हणजे अधोगामी पद्धती. इथं कोणतं येणार आहे, ऑप्शन येणार आहे दुसरं अधोगामी पद्धती म्हणजे टॉप डाऊन अप्रोच. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 1. पहिल्या इयत्तेच्या मुलांना इंग्रजी अजिबात येत नसते. दुसरं, मुलं आपल्या जवळील समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतात. तिसरं, मुलं शाळेत येतात तेव्हा ते एखाद्या कोऱ्या पाटीसारखे असतात. आणि चौथं, मुलांना भरपूर शब्द शिकवून भाषा शिकवली पाहिजे. तर याचं कोणतं ऑप्शन बरोबर येईल? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की इथं काय येणार बरोबर की मुलं जे आहे मुलं आपल्या जवळील समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतात. म्हणजे जे सहजगत्या अनौपचारिकरित्या त्यांना जे शिक्षण मिळालेले असतं ते सर्व घेऊन ते काय होत असतात, शाळेत येत असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक इथं 2 बरोबर होता. तर आता पुढचा प्रश्न पाहू. मुलं प्रथम भाषा नैसर्गिकरित्या डॅश डॅश काय करतात? पहिलं ऑप्शन आहे 1 शिकतात, तिसरं अनुकरण करतात, दुसरं अनुकरण करतात, तिसरं आत्मसात करतात आणि चौथं प्रबलन करतात. तर इथं बरोबर ऑप्शन आहे तिसरं. मुलं प्रथम भाषा नैसर्गिकरित्या काय करत असतात? आत्मसात करत असतात. नैसर्गिक भाषा मी तुम्हाला सांगितली म्हणजे कोणती भाषा? आपली मातृभाषा, जन्मभाषा, जिथे एक लहान बाळ सुद्धा काय करत असतं ते आत्मसात करत असतात. तुम्ही जर माझा तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला मातृभाषे आणि प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा याबद्दल चांगल्याच प्रकारे कळेल. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या बाबीचे ग्रहण कौशल्यात समावेश होतो? पहिलं ऑप्शन आहे श्रवण आणि उच्चारण, दुसरं श्रवण आणि वाचन, तिसरं वाचन आणि लेखन आणि चौथं वाचन आणि उच्चारण. तर कोणत्या ग्रहण कौशल्यात कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक आहे दुसरं श्रवण आणि वाचन. म्हणजे ज्यावेळेस आपण ऐकतो त्याच वेळेस आपण वाचू शकतो ना. म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागेल? ग्रहण करावतो. म्हणजे श्रवण केल्याशिवाय आपल्याला ते वाचता येणार नाही. म्हणून आपल्याला काय होतं, एखाद्या अक्षराचा उच्चार कसा आहे हे आपण आधी काय करतो? श्रवण करतो आणि नंतर मग आपण त्याचं वाचन करतो. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणतं आलं? दुसरं श्रवण आणि वाचन. थोडंसं आपण थोडासा विचार जरी केला ना तरी आपण या प्रश्नांची उत्तर आपण लगेच हे देऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहू. शिक्षिका मुलांना विशेषणाविषयी माहिती देते आणि त्यांच्या विशेषणाचे किमान एक वैशिष्ट्य आणि परिभाषा देण्यास सांगते. अशा पद्धतीला काय म्हणतात? 1 उद्गामी पद्धत, दुसरं निगमनात्मक पद्धती, तिसरं समग्र शारीरिक प्रतिसाद पद्धती, चौथं कृतीत मग्न करण्याची पद्धती. तर इथं बरोबर ऑप्शन काय आहे? विशेषणाची काय करते? ती माहिती देते आणि त्यांना विशेषणाची किमान एक वैशिष्ट्य आणि परिभाषा देण्यास सांगते. म्हणजे ती काय कोणत्या पद्धतीचा वापर करते आहे? इथं ती उद्गामी पद्धतीचा वापर करते आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? बरोबर आहे. तर उद्गामी अवगामी पद्धतीबद्दल देखील मी माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही सर्व व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला आपोआप सगळ्या पद्धतींची देखील माहिती होऊन जाईल.
पुढचा प्रश्न पाहू. औपचारिक पद्धतीत शिक्षकाच्या मदतीने पुढीलपैकी कोणती भाषा शिकता येते? 1. प्रथम भाषा, दुसरं द्वितीय भाषा, तिसरं मातृभाषा आणि चौथं कुटुंबाची भाषा. तर आता मी तुम्हाला मी आधीच सांगितलं की मी जो व्हिडिओ बनवला होता ना भाषावरचा, तो खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यात तुम्हाला हे सर्व एकदम इझिली समजेल की कोणती भाषा बरोबर आहे. तर इथं ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक दुसरं बरोबर आहे. सॉरी, ऑप्शन क्रमांक इथं दुसरं बरोबर आहे, द्वितीय भाषा. तर पुढचा प्रश्न पाहू आता. मुलांना नवीन शब्द शिकवताना शिक्षिका नमुन्यादाखल खऱ्याखुऱ्या वस्तूंचा वापर करते असे केल्याने ऑप्शन आहे 1. वस्तूंच्या मदतीने आपल्याला नवीन शब्द शिकता येतात. दुसरं, शब्द अचूक शिकवता येतात. तिसरं, त्यांच्या वास्तव जीवनात पाहिलेल्या वस्तूंचा त्या शब्दाशी संबंध लावता येतो. आणि चौथं, मुले अमूर्त कल्पना करू शकत नाही म्हणून प्रत्यक्ष वस्तूच्या आधारे त्यांना शिकवता येते. तर आता याच्यामध्ये बरोबर ऑप्शन कोणतं आहे की मुलांना नवीन शब्द शिकवताना शिक्षिका नमुना दाखल खऱ्याखुऱ्या वस्तूंचा वापर करते असे केल्याने. तर आता बरोबर आहे ना की एखादी गोष्ट जर आपल्याला त्यांना शिकवायची असेल तर अमूर्त कल्पना जर त्यांना एखादी शिकवायची असेल तर आपण काय करू शकतो? नवीन शब्द आपण वस्तूच्या मदतीने देखील शिकवू शकतो. म्हणजे इथं पहिलं ऑप्शन पण बरोबर येऊ शकतं किंवा चौथा ऑप्शन पण बरोबर येऊ शकतं की मुले अमूर्त कल्पना करू शकत नाही म्हणून त्यांना प्रत्यक्ष वस्तूच्या आधारे ते शिकवता येऊ शकते. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर येऊ शकतं. कधी कधी काय होतं की बरेचसे असे जे ऑप्शन असतात ते सारखे असतात. तर त्यातलं मग काय करायचं की जे तुम्हाला मोठं असेल आणि जे बरोबर वाटत असेल त्या ऑप्शनला तुम्ही करेक्ट करायचं. पुढचा प्रश्न पाहू. भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्याचा समावेश करण्यात यावा कारण 1. ते प्रमाण भाषा अध्यापनाचे माध्यम आहे. दुसरं, त्याने त्यांच्या समीक्षक वृत्ती विकसित होते. तिसरं, असे केल्याने मुलांवरील अभ्यासक्रमाचा भार कमी होतो. आणि चौथं, त्याने मुलांना नवीन शब्द शिकण्यास मदत होते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. ते प्रमाण भाषा अध्यापनाचे माध्यम आहे. म्हणजे साहित्याचा समावेश का करण्यात यावा त्याबद्दलचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा वर्गात गोष्ट सांगणे ही एक महत्त्वपूर्ण कृती आहे कारण 1. पहिलं ऑप्शन आहे यातून मूल्य शिक्षण दिले जाते. दुसरं, हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. तिसरं, असे केल्याने शिक्षकांना विश्रांती मिळते. आणि चौथं, यातून भाषेचा समग्र सादरीकरण होते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. यातून भाषेचे समग्र सादरीकरण होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं की हा जो पेपर आपण एक भाग जो आहे तो आपण सॉल्व करायला आपल्याला 30 मिनटं लागले. पण मी मध्ये जे काही बोलते त्यामुळे मला थोडंसं जास्त वेळ लागला. तसं तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे जर केलं तर तुम्हाला 20-25 मिनटामध्ये तुमचा हा जो आहे एक भाग तो कंप्लीट होऊ शकतो. आणि ते जे तुमचा वाचलेला वेळ आहे तो तुम्ही पेपरच्या मॅथ्समध्ये यूज करू शकता, जे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं आता संपला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.